नमस्कार. आम्ही ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर सामाजिक संस्था आहे. रस्त्यावर एक जीव वाचवण्याची चळवळ चालवतो. माझं नाव प्रशांत कनोजिया, मी संस्थापक आहे. 21 मे 2018ला आम्ही ही संस्था चालू केली होती. आमचा उद्देश एकच आहे की रस्त्यावर जे अपघात होतात किंवा ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली असेल तर आम्ही त्याला मदतीला धावतो. आमचे पुणे, संभाजीनगर, सांगली, सातारा अशा ठिकाणी अनेक ठिकाणी आमचे हेल्प रायडर काम करतात. महत्त्वाचं असं की संजीवनी जीवन रक्षक पुरस्कार 2026 6 जून रोजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही यावर्षीपासून 6 जून रोजी एक पुरस्कार जाहीर करतो आहे. अनेक लोकांना आम्ही पुरस्कार देणार आहोत ज्यांनी जीव वाचवण्यासाठी लोक पुढे आलेली आहेत. अशा काही संस्था ज्या ट्रेकरचं काम करतात आहे, अनेक वेळा अपघात झाल्यानंतर ते जाऊन संस्था खालनं त्या अपघात जखमी झालेल्या लोकांना रस्सीने उचलून आणतात. अशा ज्या शूर ज्या संस्था आहेत आणि समाजात जी लोक अवयदानासाठी पुढे येतात त्यांच्या परिवारांचा सत्कार, नंतर समाजात अशी लोक जी आहेत की जी रस्त्यावर कुठेही अपघात घडला की ते पहिले पुढं धावून येतात आणि पुढं त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रत्येक नागरिकाचा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही 6 जून रोजी हा सत्काराचा नियोजन ठेवलेलं, कारण त्या आपल्यासाठी पवित्र दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाच्या दिवशी अशा सगळ्या शूरवीर लोकांचा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे. हा पुणे स्थळ अजून आम्ही आज 6 जूनच्या अगोदर प्रेस घेण्याचं कारण असं की आम्हाला समाजातली अशी लोकांचा आम्हाला डाटा सगळा गोळा करायचा आहे. त्यानंतर आम्ही प्रमुख पाहुणे आणि सगळं आम्ही निश्चित करून आम्ही त्या लोकांचा सत्कार करण्याचं आमचं मानस आहे. त्यामुळे जागा ही पुणे शहरातच असणार आहे आणि आम्ही खूप लवकर आम्ही प्रेस घेण्याचं कारण की समाजातल्या अशा लोकांची नावं आमच्यापर्यंत पोचली पाहिजे. त्यामुळे आपल्यामार्फत मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला जर कोणी असे व्यक्ती असेल की ज्यांनी एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला असेल, जीव वाचवला असेल, तर अशा नागरिकांचे आमच्यापर्यंत त्यांची नावं पोचवा. हेल्प रायडर म्हणून आम्ही संस्था आहे. माझा नंबर आहे 99 70 23 99 99. ह्या संस्था काढण्याच्या मागं 2 घटना आहेत. एक कोल्हापूरची एक बातमी आली होती की एका ॲम्ब्युलन्समध्ये ट्रॅफिकमध्ये अडकून एका मुलाचा वडिलांच्या मांडीवरती जीव गेला. ही बातमी फार माझ्यासाठी वेदनादायक होती. दुसरी बातमी, पुणे शहर कमिशनर सौरभराव, म्हणजे कमिशनर म्हटल्यावर पुण्याचे राजा होते, त्यांचं सायकलिंग करताना पाषाण तलावाच्या इथं अपघात झाला. त्यांच्या मुलाला मेंदूच्या ठिकाणी मार लागून रक्तस्राव होता, पण त्यांना मदत पोचण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागली. पण ज्यांनी मदत केली तो एक ओला कॅबचा ड्रायव्हर होता. तो त्यांच्या गाडीत त्यांच्या मुलाला आणि त्यांना घेऊन दीनानाथपर्यंत आला. त्यांनी तिथं त्यांना सोडलं. नाव न सांगता तो निघून गेला. तो खरा आमचा हेल्प रायडरचा मुख्य जन्म जो झाला त्या ओला कॅब ड्रायव्हरच्या जे काम केलं तो आमचा मुख्य उद्देश आहे. आणि त्या उद्देशावरती आम्ही ही जीव वाचवण्याची चळवळ अख्ख्या राज्यात आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतोय, देशात पोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही यासाठी रस्त्यावरती जनजागृतीही करतोय की ॲम्ब्युलन्सला मार्ग द्या आणि जीव वाचवा. अनेक उपक्रम आम्ही घेतलेत. कोरोना काळात आम्ही रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. त्यामुळे हेल्प रायडर ही संस्था, जी आमची टॅगलाईन आहे, एक जीव वाचवण्याची चळवळ. त्यामुळं आम्ही त्या चळवळीत आम्ही काम करतोय आणि अनेक नागरिकांना विनंतीही करतो आपणही आमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा. कारण आमच्याकडे आता जी सहभागी होतात त्यांचा कोणा जरी जीव वाचल्यानंतर त्यांचा कोणतरी भाऊ बहीण आमच्या ग्रुपमध्ये ॲड होती. खरं तर सामान्य लोकांनी त्या ग्रुपमध्ये कुठलेही अपघात होण्याच्या अगोदर आमच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे.